ROW आजचा शब्द आहे ROW. ह्याचा उच्चार दोन प्रकारे होतात, एक रौ आणि एक राऊ. बघा, नुसतं आणि आचा फरक आहे. रौ असा जर का उच्चार असेल तर त्याचा अर्थ होतो एक लाईन, रांग. जसं आपण रांगेत उभे राहतो, वी वेट ऑर स्टँड इन अ रौ. आपण एखाद्या रांगेत उभे राहतो आणि वाट बघत असतो पुष्कळ वेळा. मुंबईमध्ये ही सवय आहे आपल्याला की प्रत्येकाने लाईनीत उभं राहायचं. ऑफकोर्स लाईन जर एखाद्याने तोडली तर मग त्याला शिव्या शाप आणि भांडणं होतात. मग भांडणं होतात, शाब्दिक बाचाबाची होते, अगदी मोठ्याने लोक ओरडतात, त्याला राऊ म्हणतात. बघा, रऊ म्हणजे लाईन, राऊ म्हणजे फाईट, भांडण. इफ यू डोंट स्टँड ऑर इफ यू डोंट वेट इन अ राऊ, देअर इज बाउंड टू बी अ राऊ इन मुंबई. मुंबईमध्ये जर का तुम्ही एका लाईनीत उभे राहिला नाहीत कुठल्याही गोष्टीसाठी, मग ती तिकिटाची रांग असून देत किंवा तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपावर हवा भरण्याची किंवा पेट्रोल भरण्याची रांग असून देत, इफ यू डोंट स्टँड इन राऊ, इफ यू ब्रेक इट, देर इज बाउंड टू बी अ राऊ. राऊ म्हणजे काय? फाईट, भांडण, अगदी नॉइझी भांडण असतं. सो राऊ म्हणजे रांग किंवा ओळ, एका रांगेत आपण उभे राहतो, आणि राऊ म्हणजे भांडण, मोठ्या मोठ्याने आवाज करून भांडण. जसं की मी मुंबईचं तुम्हाला उदाहरण दिलं. सो टुडे वी लर्न अ डिफरंट वर्ड दॅट इज ROW. If it is pronounced as rau, it means a single line that we stand beside each other, or we stand in one particular line. And rau means a fight, a noisy fight, noisy argument. On television also you find these rau going on because some experts are called, they are invited, and they keep on discussing one particular issue of the society, and they simply keep on rowing. Means there is always a row over there, and line means row. I hope you will use row and row whenever you require a particular meaning to pass. Good luck, keep learning and keep enjoying the fun of English language.